नमस्कार. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण ओल्या नारळाचे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बनवणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण कणिक भिजवून घ्यायची आहे. त्यासाठी बघा इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण या ठिकाणी घेऊ शकता. फक्त ज्या वाटीने आपण कणिक मोजलेली आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा जो आहे तो मिक्सरला फिरवून मग वापरू शकता. यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचं आहे. आपण गोडाचा पदार्थ करत आहोत आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडंफार मीठ टाकल्यानंतर त्याची चव आणखीनच वाढते. तर मीठ आणि रवा त्याचबरोबर गव्हाचं पीठ आपण एकत्रित करून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन टाकून घेतलेलं आहे. तुपाचं मोहन जे आहे ते मी 1 चमचा इथे वापरलेलं आहे. गरम असल्यामुळे थोडंसं जपूनच आपण ते मिक्स करून घ्यायचे. हाताने मी इथे मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने जे तुपाचं मोहन आहे ते आपण व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा पिठाचा जर गोळा झाला तर समजावं की जे आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने सर्व पिठाला मी तुपाचं मोहन व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. यानंतर आता आपल्याला नॉर्मल पाणीच आपण या ठिकाणी वापरायचं आहे आणि पीठ जे आहे ना ते थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा एकदमच आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे. एकदम घट्टसर गोळा आपण याचा तयार करून घेणार आहोत. पीठ मळून झाल्यानंतर थोड्या वेळ आपण ते भिजवून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जो आपण रवा टाकलेला आहे ना तो रवा एकदम व्यवस्थित फुगतो आणि पीठ छान मऊसूद होतं. बघा अशा पद्धतीने पिठाचा मी एक गोळा तयार करून घेतला आहे. इतपत घट्टसर मी पीठ ठेवलेलं आहे आणि ते झाकून आपल्याला अर्धा तास असंच मुरवत ठेवायचं आहे. त्यामध्ये जो रवा टाकलेला आहे ना तो एकदम व्यवस्थित फुगतो आणि पीठ आणखी थोडंफार घट्ट होतं. तर बघा ज्या कढईमध्ये मी तुपाचं मोहन गरम केलं होतं त्याच कढईमध्ये 1 चमचा आणखी मी तूप टाकून घेतलं आणि तूप गरम झाल्यानंतर या तुपामध्ये जे ओलं खोबरं आहे ते मी किसून घेतलं होतं. तर 1 वाटी ओलं खोबरं मी व्यवस्थित परतून घेत आहे. ओल्या खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हा ओला नारळ जो आहे तो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे मी आणि व्यवस्थित असा हा ओला नारळ आपण परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी आणखी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने जो ओला नारळ आहे तो आपण परतून घेतल्यानंतरच त्यामध्ये आणखी 1 चमचा मी तूप टाकून घेतले आणि ते आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर 1 चमचा इथे मी खसखस टाकणार आहे. तर खसखस देखील आपल्याला याच ओल्या खोबऱ्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. व्यवस्थित भाजून निघते खसखस अशा पद्धतीने जर तुम्ही टाकली तर. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर 1 वाटी आपण ओला नारळ घेतला होता त्याच्या निम्मं आपण म्हणजेच अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून. तर अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. जो गूळ आहे तो आता व्यवस्थित विरघळायला लागलेला आहे. बघा सारणाचा रंग देखील बदललेला आहे आणि यानंतर सारणामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे. तर गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यानंतर गोडाच्या पदार्थाची जी चव आहे ती आणखीनच दुपटीने वाढते. त्यामुळे मी इथे पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि यानंतर 1 छोटा चमचा वेलची पावडर देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सारणामध्ये. यानंतर आता गॅस आपण बंद करून घ्यायचा. हे जे सारण आहे ते आता तयार आहे. जास्त आपल्याला परतवायचं नाही आहे. सारण जे आहे ते जर जास्त वेळ परतून घेतलं तर गूळ कडक होतो, म्हणजे पूर्ण सारण एकदम कडक होऊन जातं आणि त्याचे मोदक देखील व्यवस्थित बनवता येत नाहीत.
तर सारण जे आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर बघा आता या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे आणि आपण जे पीठ भिजवलं होतं ते सुद्धा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने हे जे पीठ आहे ते पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. मोदक जे आहेत ना ते खूपच मोठे बनवायचे नाही आहेत किंवा खूप छोटे पण नाही. मीडियम साईजचे जर मोदक केले तर ते खूप छान दिसतात. तर ही जी मोदकाची आपली वरची जी पारी तयार करून घेणार आहोत आपण, ती मी लाटून घेतली. तुम्ही हाताने देखील बनवू शकता. एकदम पातळ बनवून घ्यायची, आपली चपाती असते तशा पद्धतीने. आणि यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा सारण भरून घेतलं आणि कडेने मी पाणी लावून घेणार आहे. ज्यावेळेस आपण मोदक बनवून घेतो त्यावेळेस त्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुटत नाहीत किंवा मोदक जो आहे तो तेलामध्ये अजिबात फुटत नाही. व्यवस्थित ते सर्व पाकळ्या चिटकून बसतात. अशा पद्धतीने बघा व्यवस्थित पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आणि त्यानंतर हाताने असं गोल करत करत बघा अशा पद्धतीने तो मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा इथे एक्स्ट्राचं अजिबात पीठ निघलेलं नाही आहे. बरोबर आपला मोदक तयार झाला आहे आणि मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या बघा किती सुंदर आलेल्या आहेत. आणखी एक मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर छोटासा उंडा मी इथे घेतला होता. तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या देखील कट करून त्याचे मोदक तुम्ही बनवू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी कडेने अगोदर पाणी लावून घेतलेलं आहे आणि यानंतर आता इथे आपण सारण भरून घ्यायचं आहे. भरपूर सारण मोदकामध्ये भरल्यानंतर मोदक खूप छान तयार होतो. तर मी इथे जवळजवळ 2 चमचे सारण टाकलेलं आहे. अशा पद्धतीने छोट्या छोट्या आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकदम जवळच घ्यायच्या. बघा अशा पद्धतीने हाताने असं गोल करून घ्यायचं आहे आणि हा जो मोदक आहे तो गोल फिरवत तयार करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 2 मोदक तयार करून दाखवलेले आहेत. मोदकाच्या पाकळ्या बघा किती सुंदर आलेल्या आहेत. तर 2 मोदक मी इथे तुम्हाला तयार करून दाखवलेत. बाकीचे मोदक देखील मी तयार करून घेतलेले आहेत. तर तेवढ्या सारणामध्ये एकदम मीडियम साईजची छोटीशी वाटी होती खोबऱ्याची. तेवढ्या सारणामध्ये 7 मोदक तयार झालेले आहेत आणि हे जे मोदक आहेत ते मी आता तेलामध्ये तळून घेत आहे. मोदक तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते हलवायचे नाहीत. थोडेसे सेट होऊ द्यायचे आणि मग ते हलवायचे आहेत. अशा पद्धतीने थोडेसे मोदक सेट झाल्यानंतर ते पलटी करून घ्यायचे आणि सर्व बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर इथे बघा सर्व मोदक मी तळून घेतलेले आहेत. एकदम बदामी रंग आलेला आहे, म्हणजे सोनेरी रंग आलेला आहे आणि सर्व मोदक इथे तयार आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने मोदक नक्की तयार करून बघा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.